ईश्वर हे नाव घेतलं की माणसाचं नव्हे तर आधाराचं भान येतं. कारण ईश्वर म्हणजे फक्त नाव नाही, तो त्या शक्तीची आठवण आहे जी संपूर्ण विश्वाची काळजी घेत असते. आणि कदाचित म्हणूनच जेव्हा कुणाचं नाव ईश्वर असतं ना, तेव्हा त्याच्या खांद्यावरही आपोआप जबाबदारी येते, सांभाळण्याची, उभं राहण्याची. ईश्वर, तुझ्या आयुष्यातही हेच दिसतं यार. तू प्रत्येक गोष्ट मोठ्यानं सांगत नाहीस, पण तुझ्या कृतीतून लोकांना जाणवतं, हा माणूस आहे म्हणजे आपण निश्चिंत आहोत. जसा परमेश्वर दिसत नाही पण त्याची काळजी जाणवते, तसंच तुझं असणंही घरातल्या प्रत्येकाला शांत विश्वास देतं. ईश्वर, हे ईश्वर, तू फक्त स्वतःसाठी जगत नाहीस, तुझ्या भोवती असलेल्या प्रत्येकासाठी उभा असतोस. कुटुंबाची जबाबदारी, त्यांच्या अपेक्षा, त्यांचे स्वप्न, हे सगळं तू शांतपणे पेलतोस. आणि हे करताना तू आवाज करत नाहीस, तू थेट आधार बनतोस. संपूर्ण विश्व सांभाळणारा परमेश्वर जसा थकत नाही, तसाच तुझ्यातही एक न थकणारा विश्वास आहे. तू जिथे उभा आहेस ना, तिथे तुझ्या कुटुंबाला वाटतं, हो, आपल्यासाठी कोणीतरी भक्कम उभा आहे, आपल्या पाठीशी, आपल्या पाठीवरती हात ठेवून. तुझ्या खांद्यावर असलेली ही जबाबदारी तुला नेहमी ताकद देत राहो. तू जसं सगळ्यांसाठी उभा राहतोस ना ईश्वर, तसंच आयुष्यही योग्य वेळी तुझ्यासाठी उभं राहत राहो. बाय द वे, दिस रील इज स्पॉन्सर्ड बाय श्रीधा. हेही सुंदर नाव आहे ना? काय तू ईश्वर नाहीस? मग तुला माहितीये की कुठल्या ईश्वरला कमेंट बॉक्समध्ये टॅग करायचंय किंवा कोणत्या ईश्वरपर्यंत ही रील फॉरवर्ड करायची आहे. आणि हो, तुम्हालाही या नेम सिरीजमध्ये तुमचं किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीचं नाव फीचर करायचं असेल तर मला इनबॉक्समध्ये मेसेज करा. स्पॉन्सरशिपचे चार्जेस कमी आहेत, किती आहेत, कशी प्रोसेस आहे हे मी तुम्हाला इनबॉक्समध्ये समजावून सांगेनच. बाकी तुमच्या आयुष्यातल्या या ईश्वरची काळजी घ्या, कारण तो प्रत्येकाची काळजी घेतोय. आणि तुमच्या स्वतःची हे घ्या. भेटूया पुढच्या रीलमध्ये.